चला मॅच सुरू करायची आहे. सामना सुरू करायचा आहे ही आपल्याला नम्रतेची सूचना असेल. 4 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. जेवतोय 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 भाऊ जेवतोय, जेवू द्या. दोन वाटले तर 2 जण राहा, काही हरकत नाही. 2 जण राहा. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. आशिष सरांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. आणि पहिल्या बॉल वरती बॅटरच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6 धावा पाहायला मिळतील. काय कमालीचा फलंदाज आहे, जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. धावसंख्या 7, 7 ऑन द बोर्ड. 7 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावरती आपल्याला 9 पाहायला मिळेल. 9 ऑन द बोर्ड. धावसंख्या फलकावरती वेगवान गतीने पुढे सरकते. 10 धावा फलकावरती. 5 चेंडू 10 धावा. शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल. अजय खडसे पाहायला मिळतील आणि स्ट्रोकला जवाब. लॉंग ऑफच्या दिशेला जबरदस्त स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या षटकामध्ये 16. धावसंख्या 16 पाहायला मिळेल. 16 रन्स ऑन द बोर्ड. चला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती मयूर लोहार, जर्सी क्रमांक 18 विराट. मयूर लोहार पाहायला मिळतील. टप्प्याचा बॉल सन्मान दिलाय. फुटबॉलची समाप्ती होती. 16 आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम बॉल, चांगला बॉल पाहायला मिळतोय. सेव्हन्टीन रन्स ऑन द बोर्ड. 17 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र दुसरी मार्गस्थ आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल. चार बॉल 19 धावा. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न जरूर होता. 5 चेंडू 20 धावा. यावेळेस चेंडू हवेमध्ये, फलंदाज बाद. उझेबच्या खेळीचा अंत. बॅट मधून चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला.
RD11 टीम एक प्लेयर एक्स्ट्रा बॉलरचं नाव सांगण्यासाठी. अमन पाहायला मिळतील. अमन बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. अश्विनच्या मागे शैलेश पाहायला मिळत आहेत. मॅच पुन्हा एकदा रिझ्यूम होत असताना ओव्हर नंबर 3 मैदानावरती पाहायला मिळेल. व्हाट अ कॅच, क्या बात है. रोहनने अफलातून झेल पकडलाय. कमालीचा झेल पाहायला मिळेल. कमालीचा झेल पाहायला मिळतोय. मार्क सेनी. मार्क वेलकम, सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या फलकावरती 20 आपल्याला पाहायला मिळते. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. आणि स्ट्रोक फसलाय. कॅच कंप्लीट, फलंदाज बाद. विकेटचं पतन अमनच्या माध्यमातून जबरदस्त झेल पाहायला मिळते. नवीन बॅटर जुनेद पाहायला मिळेल. 3 बॉल 20. हर्ष पांचाल पाहायला मिळतील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. हर्षच्या माध्यमातून अजून क्रिकेट खेळला गेला नाही या स्पर्धेमध्ये. हर्ष पांचाल नॉन स्ट्रायकिंग एंडवर. उलटाच बॉल पाहायला मिळाला. साईडला ड्राईव्ह करत असताना सिंगल कंप्लीट झाली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक 21 या आकड्यावर. 21. एकवीस धावा या फलकावरती. डॉट बॉल आलाय. कमाल बॉलिंग करत असताना आपल्याला अमन तिवारी पाहायला मिळतील. अमन तिवारी, रिमेंबर द नेम. व्हाईट बॉल. धावफलक 22 या आकड्यावर. हर्ष पांचालच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. उलटॉस बॉल, कॅच पकडली आहे म्हणून झेल पकडली आणि अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना टीम साकिनाका पॅकर्स संघाला. चला 3 ओव्हर 22. मॅच सुरू करा. मॅच सुरू करा. मॅच थांबली नाही पाहिजे. आणि आता नंतरच्या सर्व मॅच 2-2 ओव्हरच्या. आम्हाला काय, आम्ही वैतागलोय. टॉसवर केली तरी चालेल. चला मॅच लवकरात लवकर सुरू करायची आहे. 22 धावा फलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जुनैद पाहायला मिळतील. जुनैद सय्यद. धावसंख्या 23. 23 ऑन द बोर्ड. धावसंख्या 24 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
3 बॉल 24 जावा फलकावरती. कमबॅक झाले RD11 संघाचं. जबरदस्त कमबॅक. मागील ओव्हरमध्ये 2, या ओव्हरमध्ये देखील मात्र स्टोकला जवाब. षटकार. 6 धावा पाहायला मिळतील. 30 धावा फलकावरती आहेत. 30 ऑन द बोर्ड. 4 बॉल 30. शेवटचे 2 बॉल शिल्लक. 4 बॉल 30 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना प्रथमतः साकीनाका पॅकर्स हा संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज देखील तयार बॉलिंग ट्रॅकवर. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होईल. 4 बॉल 31 ऑन द बोर्ड. 4 बॉल 31 धावा फलकावरती. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलवर फुल टोल वसूल केलाय. 37. 37 धावा या फलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. डगआउट मधून असा मेसेज आला पाहिजे की क्लिअर कर, षटकाराचा प्रयत्न कर. तर म्हणतायत की 2, कारण त्यांना माहिती आहे 40 एक चांगला टार्गेट असू शकतो. मात्र RD11 देखील नामवंत संघ आहे. संघामध्ये फार चांगले बॅटर आहेत, त्यामुळे मॅच जबरदस्त होईल यात शंकाच नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 39 आणि 40 धाव्यांचं लक्ष. काय मॅच रंगली आहे. चला RD11 टीम बॅटर्स मैदानावरती लवकरात लवकर या, ही आपल्याला नम्रतेची विनंती असेल. अ, 40 धावेचं लक्ष भाऊ. 40 रन रेट. 10चं रिक्वायर रन रेट आणि 40 रन चेस करायचे. रिक्वायर रन रेट 10चं आणि 40 धाव्यांचं लक्ष असेल. प्रत्येक षटकामध्ये 10, प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका. चाळीस धावा 40चं टार्गेट. 40 धाव्यांचं लक्ष आहे 4 षटकांमध्ये. सो लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. 40 धाव्यांचं लक्ष स्पीडअप करायचं आहे. मॅच सुरू करा. नम्रतेची सूचना असेल आपल्याला देखील. चाळीस धाब्यांचं लक्ष. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील टीम साकीनाका पॅकर्स संघाकडून. मार्क भाऊ वेलकम. नवरात्रीच्या शुभेच्छा. आतापासून मजा आहे मार्कची. रोज संध्याकाळी चिमणी पाखरं. चाळीस धाव्यांचं लक्ष 40चं टार्गेट. पहिला बॉल डॉट. मोनू पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती मिस्टर विराट अर्थातच मयूर लोहार. चॉप करत असताना मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. नाही, बॉलिंग स्ट्रॉंग आहे टीम साकीनाका पॅकर्स संघाची.
स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच वेस्टर्न असतील सेंट्रल लाईनची, हार्बर लाईनची देखील काही खेळाडू असतील. आता मुंबईची स्टारकास्ट जरूर आहे. धावसंख्या फलकावरती 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. साकीनाका पॅकर्स विपक्ष यजमान RD11 स्वतःच्या मैदानामध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. आउट असतील फलंदाज. विकेटचं पतन. लोवा फुलटॉस. यावेळेस मैदानावरती लोवा फुलटॉस जरूर होता. मारायचा मोठा प्रयत्न होता स्ट्रोक जरूर, मात्र डॉट बॉल आलाय. 5 चेंडू 2 धावा म्हणून एक कमालीची गोलंदाजी केली. एक महत्वाची विकेट त्याने कॅरी केली आहे. आणि डॉट बॉल आला आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत आहे. अजय मात्र पहिल्या आणि धावसंख्या फलकावरती फक्त 2 धाब्यांची आवश्यकता. 18 बॉल मध्ये 18 चेंडू आणि 38 धाबा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. सो थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल. थोडंसं स्पीडअप करा ही नम्रतेची सूचना. बाबू पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवर स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात रोहन नाकिनकर. RD कशा प्रकारे कामगिरी करतील, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. वंडी असेल त्यामुळे स्ट्राईक चेंज होईल. धावफलक 3 या आकड्यावर. आणि शैलेश खेळीचा देखील अंत झालेला आहे. 3 वरती हा दुसरा धक्का बसत असताना मनूच्या खांद्यावरती आता जबाबदारी असेल. मन्नू बघूया कशा प्रकारची कामगिरी करेल. जेनेसिस 11 मन्नू पाहायला मिळेल. धावसंख्या 3. धावसंख्या 3. चेंडू झाले 4. 14 बॉल 37 धावेंचं लक्ष. 13 बॉल 37 धावेंचं लक्ष आहे. 3 धावा फलकावर. 2 गडी बाद जरूर झालेत. थोडीशी दडपण स्थिती असेल बॅटिंग करणाऱ्या RD11 संघाच्या डगआउटमध्ये. निराशेचं वातावरण मात्र मैदानावरती कंप्लीट होत असताना आपण पाहू शकतो. जे मात्र 1 धाव आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती दुसऱ्या समाप्त. धावसंख्या 4 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 4 ऑन द बोर्ड. क्रिकेटमध्ये ज्या वेळेस आपण खेळतो त्यावेळेस मला असं वाटतं की एक नियम चेंज झाला पाहिजे. लीग फॉर्मॅटमध्ये आपण खेळतोय तर ज्या पोलमधून एखादा संघ टॉप करतोय त्याला एक चान्स मिळाला पाहिजे. म्हणजे A1 वर्सेस B1 जिंकला तो पुढे जाईल, हारला त्याला एक चान्स मिळाला पाहिजे, कारण तो टॉप करत असतो. पुढच्या वेळी तसंच करणार आहोत. आता हा संघ काल देखील A1 आणि B1 दोन्ही संघ जिंकले, मात्र आज D2 आणि C2 कदाचित ही मॅच जिंकले तर आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती 6 पाहायला मिळेल. 6 ऑन द बोर्ड. 6 on the board with loss of 2 wicket. 3 चेंडूंमध्ये
फक्त 2 धावा होत्या मात्र आता डॉट. आठ धावा फलकावरती आहेत. 2 बॉल शिल्लक आहेत. मुझेफ खान पाहायला मिळतील. सिंगल ॲड होईल फलक 9 या आकड्यावर 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. चेंडू हवेमध्ये कॅच झाली कंप्लीट. मन्नूच्या गेईचा अंत. एक 30 धाब्यांची आवश्यकता. आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. नो बॉल वरती षटकार आलाय. मॅच मध्ये ट्विस्ट येईल का? 6 बॉल 24. भांडा 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 भांडा. आता काय लास्टची ट्रेन गेली आहे. आता भांडा 4 वाजवा. डायरेक्ट 5च्या ट्रेननी घरी. धावसंख्या 16. हे असं भांडले तर बरं होईल. उद्या डायरेक्ट गरबा खेळायला निघू बाहेर. ते पण होऊ शकतो. पळा 15-20 पळा. पळा पळा 15-20 पळा. धावसंख्या 18. 3 बॉल 22. 3 बॉल 22 धावा. नाईन्टीन ऑन द बोर्ड. 19 धावा फलकावर. 2 बॉल 21 धाब्यांची आवश्यकता. 2 बॉल 21 धाब्यांची आवश्यकता असेल. आणि आता फक्त शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 1 बॉल 21 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल. आता 1 बॉल 20 धाब्यांची आवश्यकता. 1 बॉल 20 हे समीकरण पाहायला मिळतोय. आणि अशा रीतीने सामना झाला. फिनिश. सामना जिंकला आहे साकीनाका पॅकर्स या संघाने. हार्दिक अभिनंदन.